नमः शिवाय. शनी प्रदोष व्रत महात्मा. भगवान शिवशंकर यांना भोलेनाथ म्हटलं जातं, कारण शिवशंकर भक्तांवर लवकर प्रसन्न होतात. भक्ताच्या इच्छा ते लवकर पूर्ण करतात. अशी धारणा आहे की ज्यामुळे भक्तगण त्यांची पूजा विधी करण्याची एकही संधी सोडत नाही. भगवान शिवाच्या आशीर्वादातला तर दुःखाची तीव्रता कमी होते. जीवनातील अडचणींवर मात करण्याचा मार्ग सापडतो. कोणताही भाविक शिवाची कृष्ण किंवा शुक्ल पक्षातील त्रयोदशीला म्हणजेच प्रदोष असताना पूजा विधी करतो तेव्हा त्याला लवकरच फलप्राप्ती होते. जीवनातील अनेक समस्यांचं सहज समाधान होतं. त्यामुळे प्रदोषाच्या दिवशी शिवभक्त न चुकता शिवाची पूजा करतात. प्रदोष व्रत शनिवारी आला तर शनिपीडेतून सुटका मिळवण्याची संधी मिळते. शनिवारी येणाऱ्या प्रदोषाला शनी प्रदोष असे संबोधले जाते. शनी प्रदोष व्रत पूजा. प्रदोष व्रत करताना हा उपवास सकाळी उठल्यापासून सुरू होतो. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ कपडे परिधान करून पूजास्थान साफ करावे, व्रताचा संकल्प करावा. सायंकाळी भगवान शिव आणि देवी पार्वतीची पूजा करून दोघांना अभिषेक करावा. त्यानंतर वस्त्रे फुले अर्पण करून तुपाचा दिवा लावावा. जास्वंदी, कण्हेरीची फुले आणि बेलपत्राची पाने अर्पण करावीत. तसेच नैवेद्य म्हणून खीर किंवा हलवा अर्पण करावा. शनी प्रदोष कधी आहे? शनी प्रदोष व्रत 31 ऑगस्टला शनिवारी असणार आहे. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी स्थितीला शनी प्रदोष व्रत केले जाईल. ही त्रयोदशी स्थिती 30 ऑगस्टला दुपारी 2:26 सुरू होईल आणि 31 ऑगस्टला दुपारी 3:41 असेल. उदय स्थितीनंतर हे व्रत 31 ऑगस्टला पाळले जाईल. प्रदोष व्रतासाठी शुभ मुहूर्त कधी येते जाणून घेऊया. प्रदोष व्रतासाठी शुभ मुहूर्त शनिवार प्रदोषाच्या दिवशी सायंकाळी 5:44 पासून ते 7:44 पूजेसाठी उत्तम वेळ आहे. या काळात प्रदोष व्रताची पूजा करणे अधिक शुभ ठरेल. शनी त्रासातून दिलासा मिळावा यासाठी तुमच्या कुंडलीत शनी दोष असेल तर त्या दिवशी पूजा करून दिलासा मिळवू शकता. या दिवशी शिवलिंगावर गंगाजल आणि शमीपत्र अर्पण करा. त्यानंतर एक माळ महामृत्युंजय मंत्र जप करा. भगवान शिवाची पूजा केल्याने शनीपीडेतून दिलासा मिळतो. भक्तांना सुख, सौभाग्य, संपत्ती प्राप्त होते. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.